बाबा 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 म्हणले निरा दारू पिऊन दाखवा करू राहिले घरी आले ना श्यामा आम्ही आलं कधी दारू पिऊन काय तो बाबा बे कधी पाहिले निरा काम ना झालं की दारू पिणं कायचं काय अबे चाल म्हटलं तू घरी चाल म्हटलं बाबा तिकडे भांडे गिंडे पाव फेकू राहिले तिकडे काय करू राहिले पैसे पावरले तांदूळ मध्ये काय करू राहिले चाललो कर तू कायच करावं बाया माणसाचं लय टेन्शन आहे मला निरा तांदूळ मध्ये पैसे पाहिजे दे अरे बुवा काय बॉय हे सांग दुखलं काय वरून ऊन आहे बुवा कायच करा बुवा बिना कालून आलो बुवा सोयाबीन सांगाले बसू नको ना भान्या सांगू राहिलो तुला काय मंगापासून पावर आलो तुझ्याकडे मी बसला आपलं लवकर करते इडा दे फेकून देतो काय दसत बसतं खाली चैते हे वय घे म्हटलं दे ना दे अरे बुवा हे सोयाबीन म्हटलं सोयाबीन काचकुल्या हे शिल्लकच नाटक करते येले आणायला नव्हतं पुरत बा यांना म्हणायला नव्हतं पुरत हे बाया बरं झपझप करू राहिले काय काचकोऱ्या भाचकोऱ्या म्हणून राहिला काय दाय खेपला लगी करायला जातं हागायला जातं मग आम्ही लवकर कर तुम्ही आल्या तुम्ही म्हटलं करतो शांते काय झालं अरे बाया मागा चाललं तू तुझं पुढे जाऊ राहिली जसं अरे बाया म्हटलं मागून तुया मागून म्हटलं तंबाखू घोटते तंबाखू खाते हे विमलच्या पुढ्या खातात म्हटले बाया हे तू पुढे घाल चालली बा सोबतच जाणार बाया कुठे चालल्या सोबत झाली मी सोबत आहे ना मी हो थांबतीस एवढ्या पुढे जाऊ नको अरे वा म्या चंद्र भोले मगापासून अर्धा घंटापासून 5-6 खेप गेलो मी पाणी प्याले आता काम जाऊ दे घरी चंद्र हो पाणी प्यायला लोक राजा गळाले सुकला म्हटलं थांब ना मी सांगतो तुला कॅन तुला तोंडाला टाकतो ते कॅन पूर्ण चाललं लगा ताण लागते हागायला जाते मुताला जाते माय मी टपर भोग्या कुठला अरे बा जाऊ द्या ना राजा मी लगेच होतो 5 मिनिटं येतो बात येतो करू जा लवकर रे येऊ का म्हटलं झालं ना आपलं काय हिशोब झाला आपला तुमचा जसा टाइम आहे म्हणा ना का ते भोजमाला टाइम आहे तुमचा बरं येतो म्हटलं मी बरं काही विषय नाही ये येत जाय फिरत जाय पाच जाय काही नाही आपलंच वावर समजून घे मस्त ये अरे बा शांताराम भाऊ जरा दम नाही भिजत बा बसलं की लगेच कल्ला करता बा काय शांताराम भाऊ बिला इना करणार बा हे चला बा 5 मिनिटं थांबतो बा ते बस चाल रे लवकर ला रे अबे 5 आली तुझी 5 राहिली म्हटलं लवकर रे आलो पाणी तर पिऊ द्या का बा हे काय अरे चाल रे का झोपला काय हो आलो ते पायात काटा घुसला एवढं सोंगच आहे बॉय काटा घुसते ताण लागते माय वा एवढा दिवस काढतो कस तरी बस उद्या बसून येतच नाही बा शांताराम भाऊ इकडे चल बा आता पोचलो का अर्धा घंटा चढायला लागला मला दे वरे अबे ते आलू भुंग्या दे ढेबर नाक कुठलं दे खायला गट्ट्या खायला गेले हॉटेल दिसले हॉटेलात गेले ते आपल्याला काय विचारलं पण नाही ना चालतं काय कसं काय काहीच नाही बा तुम्ही जा म्हणे बॅनर लावून या म्हणे अतिच झालं काय मामा सांग तुम्ही आता मामा म्हणतो आलू भुंगा काहीच काम करत नाही म्हणतो फक्त त्याला गट्ट्या पाहिजे म्हणतो खायले गट्ट्या आणि पैसे पाहिजे म्हणतो त्याला क्या माहिती फोनाला वाटते कोणाच तरी हॅलो मामा सांग काय पोझिशन आहे तुझी काय कुठं काय चाललं कोण कुठे गेलं काय कुठे पडलं काय सांगा पोझिशन काय ती आम्ही ना गावात नाही म्हटलं 3 पोस्टर लावले आम्ही ना आता हे पोस्टर आहे याले काही ते आपला आलू भुंगा काही हजर नाही ते हरामखोर कुठलं ते आलू भुंगा म्हटलं हजर नाही म्हटलं आता एवढं मोठं पोस्टर उचलते का मा भावाले भुरकुंड्या का खाले उचलत नाही का ते पोस्टर असं भारी आहे म्हणा नाही का थांब त्याला मी त्या आलू भुंग्याला फोन लावतो कुठे गेलं ते खायले 1990 म्हटलं महाकुंभ आहे म्हटलं ते निरा खात्रा ते कधी पण पाहिलं तर आम्हाला विचारच पण नाही ते पैसे नका देतो तुम्ही दिले चालीन चुकी म्हणली मला काम आहे आता खायला जाते ते म्हटलं काम करते खाते म्हटलं काय बर त्याला फोन लावून सांगतो मी येते ते तुम्ही काय करा तधीच थांबा तुम्ही तरी पण काही असणार तिथं काही ना काही करा काय ना मी झाडावर म्हटलं झाडावर बसतो हो झाडावरच बस म्हटलं लगी आली का नाही ततूनच कर म्हटलं ततूनच सोडायची मस्त झाडावरून काही विषय नाही आली तर खाली उतरावं लागेल ना नाही खाली उतराच काम नाही ततूनच सोडून द्यायची का भ्यायचं का कोणाले मामा नाही ना म्हटलं खाली उतरतो लगे करतो म्हटलं मग काय आता मला एरी लगी आली म्हटलं खाली उतरतो खाली उतरायची गरज नाही ना सोडून देणं ततूनच कोणाला काय माहित पडते आसपास पाहायचं मारून द्यायची एक धार काय आहे करा काय करायचं मी त्याला यायला लावतो फोन आता मी या मशीन जवळ आहे हे वेल्डिंगचं काय चालू आहे काम आहे काय ते खराब झाली वाटते काय सांगून द्या तुम्ही त्या येले आलू बोंग्याला ये जाय म्हणतो लवकर लेकर पडले म्हणतो ती बरोबर काही विषय नाही काय रे बा काय म्हणते मामा अबे काय नाही पाठवून देतो म्हणते बाबा द्या म्हणा बा लवकर पाठवून
अच्छा झालं पाहिजे बा हे पूर्ण पोस्टर गिस्टर लावून म्हणजे लोकांना माहित पडलं पाहिजे बा आता हे आपण पण आता मशीन काढतो सोयाबीन काढतो हा काय रे ते भाण्या कुठे गेलं भाण्या? अरे श्यामा मी लय लांब गेलो बाबा हे लगेच गेलं ते लगेले एवढा लांब जाणं म्हणा तिकडे पलीकडच्या वर जाणं म्हणा जाणं सरकार निघणार रस्त्यानं म्हणा चाललं का एवढा लांब जात असते बे कुंपा बुडी उद्या तुम्हाला सोंगाला जाते उदळत नाही हे घ्यान पटकन हे आता बसले काय आता तुम्ही बसताच लस बसता तुम्ही. अरे शांत्या काय हे पान हे बरं सोंगलं आम्ही हे पान थांबलं जरा आता हे रांगच म्हणतो आम्ही घ्या पटकन फारा गिरा मी बसलो नाही पटकन करायला लागते ना आपल्याला टाइमपास नाही करायचं नाही. हो राहू द्या ना जरा एकदम घेऊन घेऊ द्या ना बायाले याला बाया किती आहेत आम्ही हा किती धनी आहेत म्हटलं आम्ही 5 जणी फक्त 2 लेकरं हे पान एवढं मोठं सोंगलं नाही ना आता फक्त गंजीच मारत काम आहे ना. अहो आता वाढलेच पाहणार हे 12:30 झाले म्हटलं हे पटकन झालं पाहिजे 2 वाजेला हे म्हणजे कसं उद्या याच काम नाही पडलं पाहिजे. हो बाई सुपारी गिपारा खा हा विमलच्या पुड्या खा काय खायचं खा ते लवकर चला बरं एवढं शांताराम भाऊच्याला हे गंजी मारून टाकू आता शांत्या जा पाणी घेऊन म्हटलं. बरंच आहे बा तुमचं ले मजूर लोकांचं म्हणजे लयच भारी आहे बा पाणी आणून पाहिजे जागेवर काय किती आहे ना वाटेन ते अर्धी काय नाही वाटते ना. अरे निरात मी मातीच पडली रे का झाकण कोणतरी उघडं ठेवलं वाटते मातीच पडली ते एकदा धू म्हटलं आणि एकदा फुल भरून कॅन जा रे ला रे जा एकदा कॅन बरं. बा कॅन लय लांब आहे आपलं इरले लांब आहे ती एवढा लांब कुठे जा ना तुम्ही आणा ना आता मला कधी आपलं सोयाबीन हे न्याय लागते गटून न्याय लागते काही पण अबे काय बा तुमचं चालच झालं का अबे जाणं अन्न लवकर रे काय आता दम घेस तर सुपारी गिपारा खात तर तू आण एखादी कॅन भरून. बा काय बर हा बा टाइम लागला सांगू नका मला हा सांगू राहिलं तुम्हाला हे लय लांब आहे म्हटलं ती येर हो ना. जा आणि ते आवाज दे एकदा ते तिकडे काय झाड पडलं काम आहेत ते लवकर आवाज दे त्याले. अरे उचला ना फाऱ्या झाला नाही का तुमचं सुपारा खाणं ते खाणं अरे किती खाता दाता पडली ना तुमचे सुपारा खाऊ मला वाटलं लावलं बॅनर पोटाळी जेव बा शिवाय देऊ म्हटलं सांगू राहिलं तुला तू गेला खायला आम्हाला उचलते एवढं मोठं बॅनर चाललं चाल घे मामाला फोन लावला म्या मामाले फोन लावला का पोटाळी जेव चाललेलं काय कोणा सांगितलं तुम्हाला अरे म्या म्हटलं होतं ना मी अर्धा घंट्याने येतो म्हटलं. मला वाटलंच लावलंच नाही तुम्ही हरामखोर अब आयता बिळत नागो बा पटकन लावा ना हे का 3च झाले का मग बसून सांगू राहिले तुम्ही झाडा खालून निघालेच नाही का कायच मामा हे म्हटलं आलू भुंगा आलाच नव्हता आता आला भुंगा आता आलं ते काहीतरी खाऊन आलं वाटते. लबाड भोगाजी अबे खोटा कमी बोल म्हटलं तूनच पाळली म्हटलं लगा सांगू राहिला अबे मी तुम्हाला एवढं उचलत नाही का एवढं बॅनर आहे हायच किती किलो आहे 15 किलोचा बॅनर नाही चालले लगा. आलू बोंग्या आवाज कमी कर हो जास्त शेपारू नको म्हटलं सांगू राहिला पैसे घेत नाही का तू तशी पैसे तर टायमावर पाहिजे घे बाबा घे दे पैसा बसलं चाल लवकर रे लवकर बॅनर कर तिकडे बॅनर लावा लागते त्या पारावर तर ती मंडळी अशी जमा करायची आपल्याला जरासं भाषण गिशन द्यायला लागते मला तिचा चला करा लावा पटकन बर हो. अरे बा हे फोन ग्लोव्स पण घेऊ देतात मा आम्ही हो. हॅलो बोला कोण अबे गजानन बोल राहिलो म्हटलं हा बाय जे तुले म्या उजळ दिलं नाही का ते कॅन्सल कर म्हटलं हो ते पाहिजे नाही म्हटलं मला ते नानखेडची माणसं ठेवली मी आता त्यांना उजळ दिलं म्या ते तुंगा म्हटलं त्या नानखेडवाला दिलं म्हटलं तू म्हटलं कॅन्सल म्हटलं तुले का कमी टाइम लागते का बाबा. बर तुमच्या मधनं ना आमचं काय चाललं आमचं काय जबरदस्ती आहे का हो कर बर काही विषय नाही हो ठेवतो फोन ठेव लवकर ठेवा म्हटलं ठेवा कोणाचा फोन आला रे सरपंचाचा ते सरपंच भाऊ म्हणे ते कॅन्सल म्हणे आपलं ते उधळ दिलं नाही का आपल्याला ते कॅन्सल म्हणे ते आपलं नानखेडचे माणसं आहेत म्हणते मजूर लोक त्यांना दिलं म्हणते. हो का म्हटलं लाईन पाटील बोलू राहिला का काय दाखवा ना का 2च ग्लोव्स आहे का म्हटलं दाखवा ना आणखी आमचे इथे असेच प्रकारचे ग्लोव्स मिळणार आहे दुसरं कोणतं अमकं ढमकं भेटत नाही सांगू राहिलो तुम्हाला हे फक्त 2 प्रकारचे ग्लोव्स आहेत पाहिजे तर हो नाही तर नाही. काय दुकान आहे मग दुकानात काय आहे 2च प्रकारचे ग्लोव्स आहेत म्हटलं अरे माझ्या हाताचे भेटत नाहीत का तुझ्या हाताचे तुझा हात पाय नाही केवढा पुऱ्या जिल्ह्यात भेटत नाही तर तुझ्यासारखी ग्लोव्स म्हटलं तुझ्या हाताची लहान लेकराची देऊ का लहान लेकरात चालते का. अरे बॉय कोणत्याच दुकानात आलो रे बा द्या बरं हे आम्हाला द्या बरं हे पिवळ्या कलरचे आम्हाला दोघाला द्या म्हटलं किती झाले आपले तुमच्या दोघांचे ग्लोव्स ना पिवळ्या कलरचे 160 आणि 160 समजा 320 320 झालं राजा 300 रुपये डन करून टाका. बर काही विषय नाही. आणि तुमचं नाव काय ते हे लाईन बाबू आहे बाबू तुमच्या हाताचे म्हटलं ग्लोव्स सापडत नाहीत म्हटलं दुसऱ्या दुकानात जा.
काय तुझं नाव ते तू पण माझ्या एवढा म्हटलं सांगू राहिलो मी तुले बसला आपल्याला का नाही पाहिजे मला ग्लव्स पाहिजे नाही म्हटलं तुले सांगितलं का तुला मी ग्लव्स पाहिजे नाही म्हटलं मला सायकल आणली आता आईला न्यायला गेलो लोक आई चला अण्णा फेकणं लगा फेक काय दिसून राहिलं मला इकडे मुंडी कुठे काय रांग कुठे हे काय थांबा याची तर सुटतच नाही वाटते गाठ आजची दिवस सुटत नाही वाटते सुटते का नाही गाठ गाठ हे बाया म्हटलं बाया बाया हे गाठच म्हणता म्हटलं हे म्हटलं गाठात म्हणता ते खाली उतर बरं त्या लायला काय दुसरं राहिलं म्हणते रांग कुठे काय ते उतर बरं खाले अरे बाय काय हे टापूस म्हटलं याला दिसलं रांग दिसली हो फेकतो थांबला मागवा तू जमलं शाबाश चला ना मग झालं ना आता काय बसा लागते का झालं की बसलंय काय तुमचं चला म्हटलं शांताराम भाऊ तुम्ही लस गडबड करता निरा यायची काय घायची काय निरा कधी पाहिलं तुमच्याकडे लक्ष धरलं मी सकाळपासून म्हटलं कधी पाहिलं तर घाई इकडे आण तिकडे आण काय एवढं असते का अरे बायला म्हणजे काय एवढं आहे का आम्ही का रोबोट आहे का काय तुमचं रोबोट अरे रोबोटचं नाही ना पण झालं ना आता कामच झालं ना आपलं आता अरे काय बसू राहिले तुम्ही आता चला ना म्हटलं हो ना आता बाया घ्यायला पाणी घेतो तू द्या वरनं गिरणं आणलं त्या गुंपा बुडीनं पहा बरं एवढं करून तिनं वरनं आणलं थांबा जरासा शांत्या थांब ना जरासा आता बसू दे ना आता एवढं मोठं हे म्हटलं सोंगलं रांगीन टाकली सोपी थोडी गोष्ट आहे हा काय तू पण हो मान्य आहे पण मला वाटतं असं बसणं काही फायदा नाही म्हटलं घरी बसा ना घरी कूलर लावायचं असं झोपाचं बसलं आपलं चला म्हटलं एवढ्या उन्हात तुम्हाला बसा वाटते बरंच बसा वाटते हो चला थांबा मला सुपारी गिपारी खाऊ द्या हो काय गुंफा बुडी निरा हे हो कधी पाहिलं सुपारी तांबाकून ते विमल काय बाबा एवढं असते का दात नाही तर काय बरोबर आहे ए कारतुंडीच्या मी खाते माझ्या पैशाने खाते तुला काय करायला लागते रे चालला अरे सांगू राहिलो मी कॅन्सर होती त्यानं मग काय तुम्ही ना ते ऍड्रेस पाहिले कधी अरे सुनीता नावाची ती पायन देन काय तोंडात निघाला ते आई अरे काय झालं रे आई बाबा म्हणले निरा दारू पिऊन दाखवणा करू राहिले घरी आली ना श्यामा मी आलं कधी दारू पिऊन काय त्या बापा बे कधी पाहिले काम ना झालं की दारू पिणं काय अबे चाल म्हटलं तू घरी चाल म्हटलं बाबा तिकडे भांडे गिंडे पाव फेकू राहिले तिकडे ते काय करू राहिले पैसे पावले तांदूळ मध्ये काय करू राहिले चाललो कर तू कायच करावं बाया माणसाचं लय टेन्शन आहे मला निरा तांदूळ मध्ये पैसे पाहिजे मागच्या वेळेस त्यानं टीव्ही फोडली होती काय चाल म्हटलं सायकल आणली तिथं चाललो का तू ते बाबाने दांगड करू राहिले भांडे गिंडे बेग कायच करा या जगण्याच्या बापाचं कधी पाहिलं दारू करते रे निरा दारू पेत राहते माणूस ते चला आतापर्यंत मी का तुला मला का भाषण देत जाऊ का काही 15 ऑगस्टचं चला मग मगापासून म्हणलं तुम्हाला मी चला चला मग चला चाललेलं का ते सायकल बांधला कोणी नील म्हटलं चाल लवकर चाल